वेगवान सरकार, गतिमान सरकार. तलाठी परीक्षा 200 मार्काची आणि मार्क पडले 214. इतकी गतिमंता काय कामाची. प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही. शिवसेना त्यांना नको होती का? कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते. शिवसेना त्यांना नको होती कारण 17,000 कोटीचा डायमंड फोर्स त्यांना गुजरातकडे वळवायचा होता. शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती. शिवसेना त्यांना नको होती, मुंबई खेळखेळी करायची होती, म्हणून त्यांनी हे केलं. 56 वर्षात शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे. हो, शिवसैनिकांच्या खांद्यावर फगवा आहे. हा फगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. 40 गेले, काही फरक नाही साहेब. शिवसेनेचा टवकाही उडाला नाही. 40 गेले, 140 निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटाला. परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला. तासभर तो सापडेच ना. त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडे आला. म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का? मी म्हटलं नाही रे बाबा. का नाही? सापडेनाच. कुठं गेलाय ते? अर्ध्या तासानं तो मित्र चिंटूला घेऊनच बरोबर आला. म्हटलं म्हटलं सापडला का चिंटू? हो सापडला. मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे? आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला. म्हटलं गुवाहाटीला? नाही, आम्ही खोके खोके खेळत होतो. कुठं घेऊन निघालो आम्ही? ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला, तिथं पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाढव होताना सुद्धा बघितलं. पूर्वी लोकांना मताचा अधिकार, अभिमानानं आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात. आता तुमच्या मतावर निवडून आले, पण ते तुमच्या मतावर चालतात का? हा सगळ्यात मोठा विषय आहे. नंतर मतपेट्या पळवायला लागले, नंतर आमदार पळवायला लागले, आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले. लोकांना काही कळेना नेमकं. ऐन मोक्यावरती नितीन बानगुडे पाटलांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.